2 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकू चवीप्रमाणे आणि थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडंसंच तेल टाकलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स झालं आहे. आता ह्याच्यात पाणी टाकून गोळा मळून घेऊया. असं पिठाचा गोळा केला आहे. आता त्याच्यात तेल टाकून ग्रीस करून घेऊ तेल. आता हे या प्रकारे असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि तेलाने ग्रीस पण करून घेतला. त्याला कवर करून 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता हे 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ पूर्ण नरम झालेलं आहे. असं आता ह्याच्या चपात्या लाटून घेऊ. जाड करायच्याच. आता ही अशी जाड चपाती मी लाटून घेतलेली आहे. हे ग्लास घेतलेला आहे. ग्लासने असं ठेवायचं आणि ह्या अशा मी पुऱ्या करून घेते. ही माझी पद्धत आहे. मला ह्या अशा सोप्या वाटतात पुऱ्या करायला. तर एका चपातीत एवढ्या 7-8 पुऱ्या होतात माझ्या. आता इथे तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण पुऱ्या सोडून घेऊया. बघा पुरी मस्त फुगते. अशा पुऱ्या सर्व फ्राय करून घेऊ. एकदा पुरी फ्राय करून दाखवते. आणि पुरी एकदा पलटी केली की सतत पलटी नाही करायची, नाही तर तेल जास्त लागतं तिला.